नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा डायरेक्ट उटी मधून आपण शूट करत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण केरळमधील कन्नूर या ठिकाणी बीच वगैरे एक्सप्लेन केलं, तिथलं मच्छी मार्केट वगैरे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. तर आज आपण रात्री प्रवास करून रात्रीच्या 1 ते 2च्या दरम्यान 12:30-1च्या दरम्यान आपण उटीमध्ये आलो होतो. आणि उटीमध्ये आल्यानंतर इथे पाठीमागं तुम्ही बघू शकता, हे गाडीच्या पाठीमागच्या साईडला ते हॉटेल आहे, तिथं आपण हॉटेल रूम घेतली होती. आता ती रूम वगैरे आपण चेकआउट केलेली आहे. तर आता इथले जे काही लोकलचे पॉईंट आहेत हे पूर्ण सगळे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ कसा वाटतं हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण जे बॉटनिकल गार्डन आहे उटीतलं त्याच्या आतमध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, उटीमधलं जे बॉटनिकल गार्डन आहे, उटीमधलं हे बॉटनिकल गार्डनची पूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर दुसरा व्हिडिओ आलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. उटीमध्ये ह्या बॉटनिकल गार्डनमध्ये 127वा जो फ्लावर शो आहे तो भरलेला आहे. त्याची पूर्ण माहिती, ती हिस्ट्री वगैरे, ह्या बॉटनिकल गार्डनची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे. तर तो पण व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. मित्रांनो, आता आपण जे गव्हर्नमेंटचं बॉटनिकल गार्डन होतं ते बघितलंच, आणि ते बघून झाल्यानंतर आपण पुढं जे रोज गार्डन आहे, गुलाब गार्डन, तिकडे आपण निघालेलो आहे. तर मित्रांनो, पार्किंग आता इथं इकडच्या साईडला बघा, इथं असं यांनी 100 रुपये पार्किंग घेतलेलं आहे. तर बोर्ड ऍड करा. तर 100 रुपये पार्किंगचं घेतले आणि वरनं व्हिडिओ काढायला लागला तर ते आम्हाला म्हणायला लागले की बोर्डाचा पण काढा व्हिडिओ. आम्ही काय स्वतः घेत नाही, आम्हाला माहित आहे तुम्ही स्वतः घेत नाही, पण ठीक आहे, काढला व्हिडिओ त्यांचा पण. आणि हे अशा प्रकारे इथून सगळं रोज गार्डन जो आहे त्याचा एरिया इथून पुढे चालू. मागच्या साईडला आम्ही जे रोज गार्डन आहे तिथं गाडी लावली आणि जरा गाडी वगैरे पार्किंग करून आता आपण रोज गार्डन येथे निघालो आहे. आणि इथलं जे आताचं जे काय सध्याचं वातावरण आहे, टेम्परेचर जे वेदर आताचं 12 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. तर दुपारचं आता इथं 14 डिग्री टेम्परेचर आहे वातावरणाचं. एकदम असं थंड असं वातावरण आहे. 14 डिग्री असं गाडीच्या काचा वगैरे सगळ्या अशा थंड पडलेल्या आहेत इथं. पाठीमागच्या साईडला बघताय तुम्ही एकदम वेदर कंडिशन पण. आणि इथं आता सध्याला मे महिन्याची 22 तारीख आहे. तर मे महिन्याच्या 22 तारखेला सुद्धा तुम्ही बघू शकता कसं टेम्परेचर एवढं आहे. त्या साईडला रोज गार्डनचं एंट्रन्स आहे, आत जायला इकडून रस्ता आहे. तर मित्रांनो, रोज गार्डन वगैरे आता आपलं बऱ्यापैकी बघून झालेलं आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहे. तर त्याच्यानंतर आता आपण पुढचा जो पॉईंट आहे तो आपण बघायला जाणार आहे. रोज गार्डन बघून झाल्यानंतर मित्रांनो, आता आपण उटीमधीलच जो वॅक्स म्युझियम जो पॉईंट आहे, वॅक्स म्युझियमला आलेलो आहे. तर इथं आपण गाडी वगैरे पार्क करून या म्युझियममध्ये आतमध्ये आलेलो आहे. तर इथं एक शॉप आहे. तर म्हणजे असे वेगवेगळ्या वस्तूचे शॉप आहेत इथं. तर एका शॉपमध्ये इथं अशा प्रकारे गाड्या वगैरे किंवा इथे चंदनचं जे काही प्रोडक्ट्स आहेत इथं आपल्याला बघायला भेटतात. इथे चॉकलेट वगैरे हे पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत आणि चहापत्ती वगैरे हे सगळं इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. इथलं जे उटीतली जी फेमस वाईन आहे ते पण इथं उपलब्ध आहे. आपल्याला बघायला भेटतेच व्हिडिओमध्ये. ही चॉकलेट वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत इथं. तर ते आपण इथं शॉपिंग वगैरे करू शकतो. ते चॉकलेट वगैरे आपण इथं खरेदी करू शकतो. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचे चॉकलेट्स आहेत. मी तुम्हाला पूर्ण सगळ्या जे चॉकलेटच्या व्हरायटीज आहेत किंवा जे इथल्या क्वांटिटी किंवा क्वालिटी जे आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय पुढं. याचे वेगवेगळे दर आहेत. तर मित्रांनो, आता ते शॉपी वगैरे बघून झाल्यानंतर पुढं आता आपण वॅक्स म्युझियममध्ये एंट्री घेतलेली आहे. तर समोरच बघू शकता तुम्ही वॅक्सचे स्टॅच्यू आहेत वगैरे. हे तर आपल्याला म्हणजे मेणाचे वगैरे बनवलेले स्टॅच्यू वगैरे आहेत, हे आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघू शकताय.
तर अशा प्रकारे सगळे असे पूर्ण सगळे मेनाजे वगैरे बनवलेले आहेत आणि ते यामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे पुढं. तर मित्रांनो, वॅक्स म्युझियम आणि इकडचे छोटे मोठे जे पॉइंट आहेत ते सगळं बघून झाल्यानंतर पुढं आता आपण उटीमधील टी फॅक्टरीला आलेलो आहे. टी आणि चॉकलेट फॅक्टरी एकाच ठिकाणी आहे. टी फॅक्टरीचा पण पूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अवेलेबल आहे मित्रांनो. तर टी फॅक्टरीची पूर्ण माहिती A to Z जी प्रोसेस आहे चहा बनवायची, हे सगळं मी आपल्या त्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. पुढे आता आपण चहाची जी शेती आहे इथं आलेलो आहे. गाडी वगैरे आपण आता पार्क केलेली आहे. डोंगरावरच चहाची शेती केली जाते मित्रांनो. अशा प्रकारे चहाची जी झाडं आहेत ती आहेत. याचीच पाने तोडून वगैरे आता पाठीमागं व्हिडिओमध्ये आणि टी फॅक्टरीचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे याची प्रोसेस होत असते याच पानावर. आता आपण जो चहाची शेती वगैरे बघून आता आपण उटीमधील जो सर्वात हायस्ट पॉइंट आहे ज्याचं नाव डुड्डा बेटा पीक असं नाव आहे. तर त्या ठिकाणी आता आपण निघालेलो आहे. तर तेथील पण तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. जसं जसं आपण आता वरच्या दिशेने जात आहे तसं तसं हाईट वाढत आहे आणि टेम्परेचर जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. एकदम असं थंड असं वातावरणाचं इथं टेम्परेचर आहे. आता सध्याला इथलं जर टेम्परेचर बघितलं तर 10 डिग्री ते 9 ते 10 डिग्री एवढं टेम्परेचर आहे या ठिकाणचं. आता एवढं असं एकदम थंड असं हवा लागत आहे. आता मित्रांनो, आपण ज्या पॉइंटवर आलेलो आहे ना, हे पॉइंट जो आहे ना तो उटीमधील सर्वात उंच असा पॉइंट आहे आणि साऊथ इंडियातला पण सर्वात उंच असा पॉइंट आहे. तिचं गेट आहे. इथं असं खायला मिळतंय. सकाळनं काय खाल्लं नाही बरं का, म्हणून हे खायचं नाही तरी असलं आम्ही खात नाही. हाईटवर असल्यामुळं मित्रांनो एकदम थंड अशी हवा लागत आहे. त्यामुळं इकडच्या साईडला जर बघितलं तर स्वेटर आणि कानाच्या टोप्या वगैरे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि तुम्ही बघू शकताय समोर पुढं एकदम थंड असं वातावरण आहे. आता इथलं जर टेम्परेचर बघितलं तर 6 ते 7 डिग्री टेम्परेचर आहे आता इथं. या पॉइंटला आल्यानंतर मित्रांनो नॉमिनल असं 10 रुपये एवढं तिकीट आहे. तर मित्रांनो, ही आपला जो साऊथ इंडिया आहे, साऊथ इंडियातला सर्वात हायस्टचा पॉइंट आहे. समुद्र सपाटीपासून ही किती मीटर उंचीवर आहे हे तुम्हाला मी सांगतो थोड्याच वेळात. बोर्ड आहे तिकडं आणि इकडच्या साईडला पण चला तुम्हाला दाखवतो. पाठीमाग साईडला सगळं ढग ढग वगैरे आहेत. अजून थोड्या वेळाने जर बघितलं वातावरण तर पाऊस पडत नाही, तिथं फक्त ढग दिसतात, ढग. आणि इकडच्या साईडनं जाऊया आपण. इथली जी हाईट आहे मित्रांनो 2637 मीटर म्हणजेच 8650 फूट एवढी आहे. उटीमधील आणि साऊथ इंडियामधील पूर्ण साऊथ इंडियामधील सर्वात हायस्टचा पॉइंट हाच आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, आता इकडच्या साईडला जात असताना आपल्याला अशी चित्राची अंडी जी आहेत ते आपल्याला इथं बघायला भेटतात आणि हे असं बनवून देतात खाण्यासाठी. तर आपण यांच्याकडून हे घेतलेलं आहे. तर मित्रांनो, उटीमधील हा व्हिडिओ एवढाच होता. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो, चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.